नमस्कार, तुमचं स्वागत आहे चल भावा सिटीच्या न्यूज चॅनल मध्ये. आज आम्ही विचारणार आहे लोकांना एक इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल, जे आहे लग्न संस्था. नमस्कार, मी आहे शत्रुघ्न मोगरा पावरा आणि आज मी आलो आहे जे जागा सांगतील ते. आणि माझ्याकडे खूपच महत्त्वाचा विषय आहे ज्याच्याबद्दल अख्ख्या महत्त्वाचा विषय. असं वाटतं की रस्त्यावरती खूप खड्डे आहेत, तर या खड्ड्यांचं काहीतरी झालं पाहिजे, कारण त्यामुळे वाहतूक नियंत्रण जे आहे ते सोयीचं होत नाहीये. आज टिकलेलं कसलं सुंदर है ना. थँक्यू. टिकली लावून सुंदरच दिसते. दररोज लावायचा. दररोज लावू. ए साफ पाणी, क्लीन वॉटर, ड्रिंक इट. महाटा संपलेला, रॅप बॅटल झालेलं, चेक, चेक, तरीही हे चालूच होतं. रॅप 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 नुसतं नॉर्मली बोलताना पण रॅपच चालू होता यांचा. आता कसं वाटतंय? चेक 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 माय चेक. सिटीत गाव गाताय. ऐश्वर्याला मी गोदडीतून बाहेर ओढून आणणारच. मुझे इधर ला दिया माँ, किधर मेरे को लाके फंसा दिया माँ, याद तेरी यादें मुझे बहुत माँ, मुझे 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 याद आ रही है माँ, माँ मेंशन में लाके सोली पे चढ़ा दिया माँ, माँ 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 ए माँ, मुझे इधर चढ़ा दिया माँ, सोली पे मेरे को चढ़ा दिया माँ, ए माँ. विजय तू बोल आता काय बोलायचं तुला. रूम मध्ये आलो आता तू मला बोल काय बोलायचं तुला. सांग मला तुझ्या बाबा मला नाही काय बोलायचं आता. माझ्या डोक्यात तर बसलाय सगळा रॅप, सगळा डोकंच हँग तू होऊन बोल आता झालंय तुला माझं. काय बोलायचं तुझं रे. मुझे इधर ला दिया माँ, मुझे मुंबई में सोली पे चढ़ा दिया माँ, क्या नहीं इधर बुला ले रे माँ, रैपिंग सब कुछ चला रहा है माँ, ए माँ मुझे सब कुछ चला रहा है माँ, ए माँ. ऐक, आता उद्या परत वेगळा टास्क नवीन, ठीक आहे. तर आपल्याला एकदम छान परफॉर्म करायचं. या आठवडा जसं पाठच्या आठवड्यामध्ये नॉमिनेशनमध्ये नाहीच आलं तसं नाहीच यायचंय. आपण संधीच नाही द्यायची. आणि जेवढं झालं जसं आज तेवढं तू मी परत आणि जसं आज तू वागत होतास, सगळ्यांशी बोलत होतास, मस्ती करत होता, मजाक करत होता, ते तुला सगळ्यांबरोबर करायचं आहे, ठीक आहे. मुलांबरोबर, मुलींबरोबर. त्यांना तुझ्याशी बोलू दे, नाही बोलू दे, तू जायचं त्यांच्या सगळ्यांकडे मी बोलायला. सगळ्यांशी बोलतो आणि असं. स्वतःची मतं मांडायची. आवडलं तर बोलायचं, आवडलं नाही आवडलं तर बोलायचं, हे नाही आवडलं. बरं आणि टेन्शन नाही घ्यायचं की हा आपल्या विरोधात आहे, तो आपल्या विरोधात आहे. आपण काय करायचं, आपण स्वतःला सादर करण्याचं काम करायचं, बाकी आपण बघून घेऊ काय होतं. ठीक आहे. 200% द्यायचे, टास्क जिंकायचा, ठीक आहे. बर 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 दाखव हात. चल, गुड नाईट. कुठं झाला लाल? दिसत नाहीये का तुला? सिटी सुंदरीला मच्छर चावलेला नाही सण होत ग, त्याच्यामुळे चल, मला खूप झोप आले, मला झोपू दे. जाय, आपण झोप उद्या ग तू. आरामात बोलू. आणि आज जसा तू होतास ना, कुठं होतो आज? माझ्याकडे बडबड 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 बडबड, तसाच मला तू घरात पण हवायस, कळलं. बरं स्वतःची बरं बरं. जी व्यक्तिमत्व आहे ते दाखव लोकांना, लपवून नको ठेवू. मी माझ्या डोक्यात आणि 2-3 लक्ष देत जा फटके जेव्हा घालून गोष्टी होतात घेतो. तेव्हा. हा? जेव्हा गोष्टी होतात तेव्हा लक्ष देत जा, बर ठीक आहे देतो लक्ष. ठीक आहे. चल, गुड नाईट, बाय. गुड मॉर्निंग. चांगलं केलं सांस, ठीक आहे. गुड मॉर्निंग. 12 झोपू वाजले. दे, मला आता खूप झोप आली. तू माझ्या जा पिल्लूची झोप. आठवण आणून दिली, आज मला रात्रभर झोप नाही येणार. चुपचाप जा आणि झोप. उद्या सकाळी लवकर उठायचं. उद्या माझं नाव दिसणार टीव्हीवर. आता काय म्हणणार ती? बोल दिला, लव्ह यू पिल्लू, मिस यू. आय लव्ह यू पिल्लू, मिस यू. मी तुला रोज मिस करतो. तुझी आठवण मला रोज येते, कारण ही माझ्या तशी साथ देते. तुझी ही जसं बोलली तसं तुझी आठवण येते. डोळ्यातून पाणी येतं पण खाली पडत नाही, काय करू मी? पिल्लू, सण करून घेतो मी माझ्या तुला- मनात. पिल्लू, हा खरंच तुला खूप मिस करतो. जर तू हे बघत असशील तर पवन मिसेस यू अ लॉट. दूर आहे अक्षता. अक्षताच बोलते बघ मी. बस. क्रेझी ना ब्रो.
दिस शाल टू पास. डोंट यू अंडरस्टँड? दुसऱ्यांच्या याच्यामध्ये नाक खुपसायची खूप सवय होती तिला. बरं आता बाहेरून दुसऱ्यांच्या त्याच्यामध्ये नाक खूपच. बाहेरच जा आता कोण बोलत होतं गायत्री. असं? Dude, how? But I don't understand. हा गेम आहे. का लोक एवढे पर्सनल होत आहेत? का पर्सनॅलिटी वरती पण इतकं बोललं जातं? ठीक आहे, या लोकांनी क्रिशला एवढं असं Character assassination. पोर्ट्रे की तो एरोगेंट आहे. मग मेंटरशिपचा प्रश्न येतोय अक्षताच्या, तर मग अनुष्ठीच्या मेंटरशिपवर किती प्रश्न उठायला पाहिजे. मी तर म्हणते तिला एक मेंटरची गरज आहे. ऑफकोर्स तिला मेंटरची गरज आहे आणि पहिले त्याला तर पण आहे गरज नाही आहे. सिटी सुंदरी. मला लाऊड बोलावं लागणार आहे. Dude, त्या दिवशी तर मी बोललेली हिच्या जेव्हा मला विचारलेलं ना जे पण क्वेश्चन्स वगैरे त्याच्यामध्ये मी बोललेली की आय डोंट थिंक की शी इज अ सिटी सुंदरी. म्हणजे तिला स्वतःच मेंटरशिपची गरज आहे. करायला आहे तिला. टास्क नाही जिंकून सेफ होणं. ऐक ना, जस्ट तुम्ही शिव्या देता, लायकी काढता, त्याच्यावरती तुम्ही सेफ होता. ब्रो स्वतःला ना मुद्दामून असं बोलून की आम्ही इतकं केलं आम्ही तितकं केलं पोर्ट्रे केलं जातं, जेव्हा रियालिटीमध्ये नाही करत. तरी सारखं सारखं बोलतात मला माहिती हा रियालिटी शो तरी सारखं सारखं बोलतात की आम्ही इथं नेहमी इतकं करतो आम्ही तर नेहमी तितकं करतो, जेव्हा रियालिटीमध्ये आपल्या डोळ्यासमोर. एक घंटा काय करतात हे लोक. आणि ह्यांची पण बारी येणार. रोज इकडे दिवस बदलत आहेत, लोक बदलत आहेत, ट्विस्ट येत आहेत. सो आता यू नेव्हर नो की नेक्स्ट फ्यू डेज मध्ये कसे डायनामिक्स बदलतील. लोकांनी असं म्हणजे कसं पोर्ट्रे केलंय म्हणजे त्या क्रिशला. तसं नव्हतं क्रिश बोलायला आहे तो पाहिजे. छोटासा भाई. भाई 20 जेव्हा 20 पण नाही, 18 गायत्री वर्षाचा झाला ना स्वतःहून तो. बोलली की सगळ्यात छोटा आमच्या मधला, आम्ही किती अप्रिशिएट करतो जेव्हा तो जिंकतो. आणि लास्टला हे की त्याचा एक प्लाटू दिसतोय. म्हणजे किती डबल स्टँडर्ड्स आहेत, किती डबल स्टँडर्ड. 2 वीक्स पासून आमच्या ग्रुपमधलेच मेंबर्स घरी जात होते, तर आमचा ग्रुप कुठेतरी कमी झाला होता आणि त्यांचा ग्रुप तसाच होता 6 जणांचा आणि आम्ही 4 जण राहिलेलो. टेन्शनात आलेलंच, पण इकडे अशी आठवण पण येत होती अक्षता आणि क्रिशची, कारण की एवढा दिवस सोबत राहून कोणतरी आपलं जवळच एवढं जातंय. तर मी तर पूर्ण डिलेमामध्येच होती की काय झालंय काय नाही. तू मला खरंच वाटलेलं माहिती अक्षताला जिंकवतील पब्लिक खरंच, पण पवन वॉज व्हेरी कॉन्फिडेंट की अनुश्रीच जिंकणार. टॉकिंग होतं ब्रो अक्षता जाणं खरंच. भाई किती टफ कंटेस्टंट होती यार ती. But I'm telling you, don't let your guards down. If you bow down, you be like this little cat just because 2 तुझे फ्रेंड्स गेले आणि तुझा ग्रुप थोडा कमी झाला. खरं मी सांगू हे सगळं नाही. ग्रुपचा खेळ नाहीये. आपण इकडे सिंगल आलोय आणि आपण इकडून सिंगलच जाणार आहे अलॉंग विथ अ पेअर ऑफ बट डोंट. माझा एकच एक मुद्दा आहे की ह्या लोकांना मला एवढ्या बेकार लोकांना मला जिंकवायचं नाही. आपले 3 आठवडे पूर्ण झाले. Yes. आता आपला 4था आठवडा सुरू होतोय आणि या 3 आठवड्यात तुम्ही बरंच काय काय केलं. आता वेळ आली आहे अजून काहीतरी नवीन शिकायची. सो हा जो आपला आजचा टास्क आहे तो आहे बातम्या. आज आपले सगळे गावरान ब्रो एका पत्रकाराच्या भूमिकेत आपल्याला दिसणार. सो आजचा आपला टास्क आहे 1 दिवसाचा पत्रकार. त्याच्यानंतर तू स्टुडिओमध्ये न्यूज अँकरची भूमिका घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जोडीने एक स्क्रिप्ट तयार करायची आहे आणि ती स्क्रिप्ट तुम्हाला कॅमेरा समोर सादर करायची आहे. तुम्ही तयारी करा, आपण भेटू थोड्या वेळाने. ऐक ना नीता, आता त्यांनी जे सांगितलं ना की जो आपल्याला आलंय ऑलरेडी, तर त्याची पण एक रिपोर्ट बनवायची आहे ना. त्याची एक रिपोर्ट बनवायची आहे ना जे आपल्याला दिलंय त्यांनी, म्हणजे हे दिलंय ना तुम्हाला तसं. तर पण मग त्याचे प्रश्न तर तिकडून आल्यानंतर त्याची उत्तर येणार ना. मग ते आल्यानंतर feel करायचं. म्हणजे एक बेसिकनी स्टार्ट करू शकते. जर त्यांनी एक्झाम्पल दिलं ना की चंद्रावरती पाणी आहे, हे सायंटिस्टनी शोध काढलेला आहे, तर ह्याच्यावरती असा असा नवीन शोध आलाय, तर आपल्याला जनतेला काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. आणि मग ते आज टिकलेलं कसलं सुंदर. है ना.
क्या टिकली लावून सुंदरच दिसते. दररोज लावायला दररोज लावू? मी लावेल, पण असं वाटतं की म्हणजे ठीक आहे लावेल. मला आवडतं टिकली लावायला. टिकली लावून खूपच असं म्हणजे वेगळाच बोला तुमची कहाणी मला सांगा. ऋषिकेश, पहिली गोष्ट फर्स्ट ऑफ फर्स्ट. अरे इंग्लिश लिहायला म्हणलं आता कसं कळायचं मला. एंटरटेनमेंट. What is it? Entertainment. इंटरनेट इंटरनेट नाही. इंटरनेट नाही. इंग्लिश मध्ये काय इंटरनेट नाही. एंटरटेनमेंट. आता हा विषय तुला काय करतील माहिती का, तुला स्पॉटमध्ये टाकतील. म्हणजे समज तुला रेल्वे स्टेशनवर टाकतील, तुला कुठेतरी जिथे खूप लोक आहेत, म्हणजे जसं मॉल झालं, गार्डन झालं, पार्क, कुठल्याही पार्कमध्ये घेऊन जातील. ठीक आहे. आता तुला जिम आणि डाएटमध्ये तू फनी कसं बनवू शकतोस? तू एका बारीक माणसाला पकडू शकतो, बारीक माणसाला, आणि बोलू शकतो अरे दादा इकडे ये. तुला बघून वाटत नाही की तू जिम आणि डाएट करतोस. तर जिम आणि डाएटवर सगळं रस्त्यावर जाऊन माणसांनी विचारायचं म्हणल्यावर टेन्शन आलं. हे कसं विचारायचं माणसं, ते जरा अवघड होतं. काका तुम्ही तुमच्या टाइममध्ये जिम आणि डाएट केलेलं का? आजकाल जिम आणि डाएट खूप चालतंय. मी तर पहिलवान आहे, मी तर आखाड्यात करते सगळं. पण तुम्ही तुमचं सांग. ठीक आहे. मग एका बारीक कुठेतरी जर बारीक आहे खूप, त्याला पकड, त्याचे थोडं अरे भावा तू जिम करतोस असं दिसतंय खूप तुला बघून. सरकाझम टाक. आणि जो तू आहेस ना तेच दाखवायचं तुला. जो तू नाही आहेस ते नको दाखव. समजला? जो तू इकडे ओढाओढ करतोस, जो इकडे खिचाखिची करतोस, जो आमचे मजाक उडवतोस, ते तू कर. धावू नको लोकांच्या मागे. जरा हंबल राहा. थोडी बॉडी लँग्वेज तुझी खूपच स्ट्रॉंग आहे. थोडी नरम ठेव. थोड्या लोकांना असं आरामात विचार की तुम्हाला काय वाटतं. मग काय धावून जाशील लोकांवरती? धावून कुठे जायचं असं प्रेम कवा केलं नाही हो, त्यामुळे असं वाटतं. बाहेर लोकांशी बोल. लोकांची केस नाही सिरियस पण आहे, असं काही नाहीये. पण ऐक, माणसं बघून थांबणार का सांगा मला. थांबणार? अरे थांबा. आम्ही न्यूज रिपोर्टर आहेत. आम्ही या चॅनल. आयडी कार्ड दाखव. फाट मग मला काढून थांब. चाल. तेवढं मी हातात माझ्या हातात दाखव. नाही मला हातात दे. इथे फोकस इथे शेक बाबू. नाही मला दाखव. मी मला बघ. मी स्वतःलाच बघ. फोटो आयडी कार्ड वरती असा फोटो होता असा. असा बी नव्हता. झोपलेलो पण झोपत काढला. झोपेत नव्हता. एकदम पुकी फेस होता. पुकी फेस. विषय पुकी. नमस्कार, मी आहे पुकी पहलवान फ्रॉम चल भावा सिटी. मी आज तुमचं स्वागत करतो आहे आमच्या न्यूज चॅनल मध्ये. कॅमेरामॅन तर मला पहिला फोटो नीट काढ. झोपत फोटो काढला. गे बस की कुठं ना ते एवढा भारी फोटो होता ना तो. म्हणजे त्याला बघून मी एवढा वेळ होते की मी म्हटलं काय फोटो आहे. म्हणजे कसा हा दिसतो समोर, कसा आहे पहिलवान, आणि फोटो एवढासा असा. कसं नीट नाही घशात डोळे थोडे बंद होते. नमस्कार, मी आहे शत्रुघ्न मोगरा पावरा आणि आज मी आलो आहे जे जागा सांगतील ते. आणि माझ्याकडे खूपच महत्वाचा विषय आहे ज्याच्याबद्दल अख्ख्या महत्वाचा विषय. बायको माझ्या म्हणजे चल बाबा सिटीत या चॅनल.
जेव्हा मी टी व्हीवर बघतो न्यूज आणि ते बघून मला असं वाटतं की असं म्हणजे ते बोलणं खूप अवघडच असेल. तिथून मला एक प्रश्न पडलेला आहे, म्हणजे तिथून मला तास 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 सांगू शकतो ना मी. तासामध्ये मला एक प्रश्न आलेला आहे. नाही ते नाही सांगायचं तुला. तिथे गेल्यावर तुला बोलायचं आहे की नमस्कार मी आहे प्रेसमधून आणि माझं चॅनलचं नाव आहे चल भावा सिटी आणि माझ्याकडे खूप खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तुमच्याकडे 2 मिनिटं असतील ना तर मला बोलायचं आहे की मला तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. की तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. मग ते बोलतील चला चला सांगा लवकर काय ते असं बोलतील. बायकोच्या नमस्कार, मी रिपोर्टर अथर्व जगताप फ्रॉम सिटी न्यूज. फ्रॉम सिटी न्यूज मधून मी आलोय. हा किंवा सिटी न्यूज मधून मी आलोय. मी सिटी न्यूज मधून आलोय. तर माझा एक प्रश्न होता तुमच्यासाठी की जर तुम्हाला 1 दिवसाचा मुख्यमंत्री बनायची संधी मिळाली तर तुम्ही सगळ्यात आधी कोणती गोष्ट किंवा कोणता बदल कराल, त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? मग ते काहीतरी सांगतील, थोडंसं तरी त्याचं उत्तर माहित असेल तर तो पुढच्याला प्रश्न विचारताना पुढच्याकडून जर चुकीचं उत्तर आलं तर त्याला अजून प्रश्न विचारू शकतो किंवा काय. मग मी तेच त्याला सगळं, त्यात माझं पण डोकं चालत नव्हतं की मी असं त्याला काय काय सांगू, कुठल्या कुठल्या कॅटेगरीतल्या गोष्टी सांगू. म्हणजे मुख्यमंत्र्यांची किती कामं असतात, त्यांना असं वाटतं की रस्त्यावरती खूप खड्डे आहेत तर ह्या खड्ड्यांचं काहीतरी झालं पाहिजे कारण त्यामुळे वाहतूक नियंत्रण जे आहे ते सोयीचं होत नाहीये, ट्रॅफिक होत आहे किंवा बरंचसं नुकसान होत आहे त्या गोष्टींमुळे. म्हणायचं की तुमचं ह्याच्यावरती मत काय की तुम्ही ह्याच्यावरती काय चेंजेस करू शकता, हे जर तुम्हाला असं वाटतंय तर ते सांगणार आणि मग त्याच्यानंतर जर तुला जर त्यांचा मुद्दा पटत असेल. आता त्यांनी उगाच काहीतरी उत्तर दिलं की मी जेव्हा मुख्यमंत्री होईन तेव्हा मी सरसकट नाही का सगळे खड्डे बुजवून टाकेन. मग तू म्हणायचं की संपूर्ण महाराष्ट्रातले खड्डे बुजवणं हे एका दिवसात पॉसिबल आहे का, तर तुम्ही त्याच्यासाठी काय कराल? तेव्हा तिनं मला प्रश्न लिहून दिलेलं आणि ते प्रश्न तिनं विचारायला लावलेलं माणसांना. ती त्यांच्याकडे उत्तर घ्यायची चांगली, तर ते जे काही उत्तर देतील ना तर त्याच्यावरती समोर कॅमेऱ्यात बघून पण हे आपण नंतर ते गेले निघून. ठीक आहे, त्यांची काहीतरी स्पेसिफिक उत्तर आली, तुला असं वाटलं की आता बास, थँक्यू सर म्हणायचं. थँक्यू सर, तुम्ही येऊ शकता. थँक्यू सो मच, आम्हाला नाही का थांबून एवढा वेळ आम्ही तुमचा घेतला आणि आम्हाला चांगलं कॉपरेट केलं तुम्ही, थँक्यू सो मच. आता तुला असं बोला, नमस्कार, तुमचं स्वागत आहे चल भावा सिटीच्या न्यूज चॅनलमध्ये. मी आहे विजय आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन जे काय असणार XYZ. आज आम्ही विचारणार आहे लोकांना एक इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल, जे आहे लग्न संस्था, स्वंस्था, whatever. लग्न संस्था स्वंस्था, संस्था संस्था, लग्न संस्था लग्न संस्था. ओके, कूल. मग आम्हाला त्यांनी आयडेंटिटी दिली, कपडे दिले, बूट दिले, तर टास्कची तयारी करायला सांगितली.